नमस्कार मित्रांनो. खरं तर नमस्कार मध्यमवर्गीय मित्रांनो. आता वेळ आलेली आहे देशासाठी त्याग करण्याची. तयारी ठेवून आपल्याला सगळ्यांना कामाला लागलं पाहिजे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या काही सूचना केल्या हैदराबादमधून त्यांकडे बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की पश्चिम आशियातलं संकट एवढ्यात काही संपताना दिसत नाहीये. म्हणजे जी सुरुवातीला एक अशी आशा होती की कुठेतरी अमेरिकेतले तेलाचे भाव $5 वरती जायला लागले किंवा तिथपर्यंत पोचले तर अमेरिकेला हे युद्ध थांबवावं लागेल. जर आखाती देशांमधून तेल बाहेर पडू शकलं नाही तर मग त्यांचं प्रेशर अमेरिकेवर येईल, युरोपचं प्रेशर येईल आणि हे युद्ध थांबेल, पुन्हा एकदा गोष्टी सुरळीत होतील. पण अजूनपर्यंत अशी काही शक्यता दिसत नाही. आणि जर शक्यता असेल, मी काही ज्योतिषी नाही आहे, मी काही भविष्यवेत्ता नाही आहे, राजकीय भविष्यवेत्ता नाही आहे, पण आत्ता जरी अशी चिन्ह दिसत आहेत की हे युद्ध एवढ्यात संपणार नाही. युद्ध जरी संपलं तरी पुढचे 4-5 महिने गाडी सुरळीत होणार नाही. आणि या काळात भारतात खरीपचा हंगाम सुरू होतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. निम्न मध्यमवर्गीय लोकांकडे जे आता भाजपाचे नव मतदार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. श्रीमंत लोक शेवटी उद्योगधंदे चालवतात, रोजगार निर्माण करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि त्यामुळे त्याग करण्याची जबाबदारी ही तुमची आमची मध्यमवर्गीयांची आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव घडवून आणल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना बँकेच्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे 10 लाख रुपये मिळाला इतका आनंद आपल्या सगळ्यांना झाला असल्यामुळे आपण आता त्याग करायलाही सज्ज असलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला थोडासा सार्कॅस्टिक टोन दिसला तरी ही वस्तुस्थिती देखील आहे. कारण एरवी कुठल्याही देशामध्ये त्याग करण्यासाठी हक्काचं जर स्थान कुठलं असेल, हक्काचं जर माणसं कुठली असतील तर ती मध्यमवर्गीय असतात. कारण देशाची चिंता सगळ्यात जास्त मध्यमवर्गीयांनाच असते. आणि त्यामुळे कशा प्रकारचा त्याग करावा लागेल ह्याचं मोदीजींनी सांगितलं आहे. तर वर्क फ्रॉम होम करायची तयारी मनात ठेवली पाहिजे. जिथे शक्य तिथे घरात बसून काम करून पेट्रोल डिझेल वाचवलं पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून, मी अजूनही सेकंड क्लासनीच प्रवास करतो आणि त्यामुळे वैयक्तिक माझा याच्यामध्ये काही मला वर्क घरून काम केलं काय बाहेरनं काम केलं काय, फक्त 3 महिन्याचा पास ₹590 आणि त्यामुळे मला काही खर्च नाही आणि त्यामुळे मला ही गोष्ट लागू नाही आहे. पण सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून लोकल ट्रेन, मेट्रो, आता मुंबईत मेट्रोचं जाळंही झालेलं आहे सगळीकडे, पुण्यात मेट्रोचं जाळं झालेलं आहे आणि त्यामुळे मेट्रोनी प्रवास करणं, त्याच्यानंतर 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी न करणं. मी तर गेल्या 10 वर्षात सोन्याची खरेदी केलेली नाही, कारण आता तर सोन्याचे भाव बघून खरेदी करण्याची हिंमतही होत नाही. म्हणजे खरेदी करायची तर 1 ग्रॅम 2 ग्रॅम ह्याच्या पलीकडे आपली मजल जात नाही. पण तरी देखील सोन्याच्या दुकानात अफाट गर्दी आहे. आणि गर्दीत कोण आहेत? सगळे सरकारी कर्मचारी, पोलीस, सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी. आमच्या इथे जी सोन्याची दुकानं आहेत सगळे पनवेल महापालिका, कोल्हापूर महापालिकेचे लोक सोनं घ्यायला आमच्या इथे येतात ठाण्यात. तर त्यामुळे मुख्यतः त्याच्यामध्ये पोलीस, प्रशासन, राजकीय नेते, सहकारी बँकांचे नेते हेच लोक सोनं घेण्यात आघाडीवर आहेत. पण सोनं वर्षभर खरेदी करू नका असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. याच्याशिवाय जर आणखीन काही असेल तर त्या गोष्टी तशा सांगण्यात येतीलच. तेलाचा वापर घरी कमी करा. म्हणजे हे तर अर्थात ते त्यांच्यासाठी जे पाम तेल वापरतात, कारण पाम तेल आपण आयात करतो, तसंही पाम तेल आरोग्यासाठी फारसं चांगलं नसतंच आणि तेलच कमी खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं आणि त्यामुळे तेलाचा कमी वापर करायला सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात काय तर अशा प्रकारच्या गोष्टी करून आपण या संकटावर मात करू शकतो.
असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादला सांगितलं. म्हणजे यातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मला पूर्णपणे मान्य आहेत. रॅशनॅलिटीचा जे काय म्हणतात तर्कवाद विवेकवादाचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत. सोनं भारतात उत्पादन होत नाही आणि त्यामुळे सोन्याची आयातच आपल्याला करावी लागते. आणि जर अशा परिस्थितीत लोक सोनं घ्यायला लागले तर एक देशाचा पैसा परकीय चलन वापरण्यात खर्च होतो आणि ते सोनं पुन्हा घरात कपाटामध्ये बँकांच्या लॉकरमध्ये ठेवलं जातं आणि त्यामुळे त्याला देशाच्या क्रयशक्तीला त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे सोनं कमी घेणं हे अतिशय योग्य आहे. गाड्यांचा वापर उगाचच न करणं हेही अतिशय योग्य आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, पण तो पेट्रोलचे भाव 10 रुपये असो नाही तर 10,000 रुपये असो, ज्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा त्यांच्यासाठी ते एक तत्वाचा भाग असतो आणि त्यामुळे ते खरं तर सगळ्यांनी पाळणं अतिशय योग्य गोष्ट आहे. तेलाच्या बाबतीतही आपण अजूनही म्हणजे देश इतक्या हरित क्रांती धवल क्रांती वगैरे झाली तरी अजूनही आपल्याला तेलबियांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते आणि त्यामुळे देशाला पुरेसं आपण धान्य उत्पादन करू शकतो, पण खाद्यतेल आपल्याला किंवा त्याच्या बिया आयात कराव्या लागतात, डाळी आयात कराव्या लागतात. आणि त्यामुळे एकतर या बाबतीत आत्मनिर्भर होणं किंवा किमान त्याची आयात कमी करणं हे सगळं देशाच्या एक बॅलन्स शीटच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलं तर हे युद्ध लांबलं तर देशाचा GDP ग्रोथ रेट आहे तो 1% कमी होणार आहे. आणि सरकारची जी लोककल्याण अंत्योदय करण्याची जी ताकद आहे ती अंत्योदय करण्याची ताकद त्याच्यावर परिणाम होणार आहे. जर अंत्योदय करत राहिलं तर त्या अंत्योदयातनं देशाच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे आणि त्यामुळे त्याग करायचा तर आवश्यक आहे. पण मुद्दा पुन्हा इथेच येतो, सोनं कोण घेतं? मुख्यतः सरकारी कर्मचारी घेत आहेत. म्हणजे मला जे दिसतं, तुम्ही पण बघा, सोन्याची मोठी शोरूम्स आहेत आणि सगळे मल्याळी आहेत आणि त्यांना महाराष्ट्र रत्न वगैरे पुरस्कार दिले जातात. त्या ज्यांच्यावर कसले कसले आरोप होतात त्यांना महाराष्ट्र भूषण वगैरे, त्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर वगैरे असे सगळे मल्याळी ज्वेलर आहेत. आणि ते सोन्याचे काय धंदे असतात ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण म्हणजे त्यांना कुठलं हे आहे का? त्यांची सोने खरेदी चालूच आहे. कारण मग तो पैसा टाकायचा कुठे निर्माण झालेला आहे, तो पैसा निर्माण कसा झाला तेही सगळ्यांना माहिती. स्वतः मंत्रिपदावर बसलेले खातायत असा कुठे पुरावा आरोप बिरोप असे काही विरोधी पक्षही करू शकत नाहीत. पण तरी देखील पैसा जनरेट होतोय आणि तो जनरेट होतोय तो कुठेतरी पार्क करायला पाहिजे. आणि सोनं हे त्याच्यासाठी हक्काची जागा आहे, सुरक्षित जागा आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. तर लोक हे सोन्यात पैसे टाकणं, कारण पैसे कमावतात म्हणून सोन्यात टाकतायत आणि ते पैशाने ते शेअर घेऊ शकत नाहीत किंवा पैसे म्हणून ते रिअल इस्टेट मध्ये तर सोन्यात टाकतायत. त्यामुळे ती कारवाई होणं ही तेवढं आवश्यक आहे. तीच गोष्ट गाड्यांची, अनेक मंत्री 20-20 गाड्यांचे ताफे घेऊन फिरतात. 20 गाड्या बघा तुम्ही. माणसाची सुरक्षा महत्वाची आहे आणि जर जीवाला धोका असेल तर त्या सुरक्षेसाठी काय Z+ किंवा आणखीन Z++ जी काही सुरक्षा आहे तेही आवश्यक आहे. पण जिथे केवळ आपला तामझाम दाखवण्यासाठी एवढ्या गाड्या वापरल्या जात असतील तर मग लोकांच्या मनात विचार येतो की मला जर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला पंतप्रधान सांगत असतील तर त्यांच्याच सहकार्यांना थोड्या गाड्यांची संख्या कमी करायला सांगितलं जायला हवं, ही अपेक्षा आहे. तिथे जर त्यांची शान दिसण्यासाठी कॉन्वॉय फिरत असतील इकडे तिकडे तर मग हा प्रश्न देखील लोकांच्या मनात येणार आहे. तीच गोष्ट एकूणच परदेशी प्रवास करण्याचा तोही मुद्दा मोदीजींनी म्हटला की परदेशात प्रवास करणं टाळा. आता मे जून उघडला की अनेक कैवारी महाराष्ट्राचे देशाचे सुट्टीसाठी लंडनला जातील, कारण त्यांच्यासाठी लंडन हे एकच थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर किंवा माथेरान किंवा सिमला कुलू मनाली ही जागा त्यांना आठवत नाहीत. सुट्टीत लंडनला जायचं आणि त्यामुळे ते जर लंडनला जात असतील तर ज्यांना परवडतं त्यांनी का जाऊ नये असा विचारही लोक करू शकतात. म्हणजे इथे देखील करण्यासारखं, म्हणजे याच्यामध्ये चांगली गोष्ट असं आहे की नरेंद्र मोदी जे बोलतात ते स्वतःपासून सुरुवात करतात, पण त्यांचे जे सहकारी, त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे यांच्यात तसं दिसतं तसं नाही. त्यांची जीवनशैली जी चकाचक आहे एकदम, त्याच्याबद्दलही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. पण तरी देखील ही गोष्ट मी पूर्णपणे मान्य करतो की या परिस्थितीत म्हणजे याच्यात दोन
पर्याय आहेत. एक पाकिस्तानसारखं, की स्वतःच पेट्रोल डिझेलचे भाव वारेमाप वाढवायचे आणि लोकांना खर्च करून द्यायचा, म्हणजे प्रोहिबिटरी ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारची एक व्यवस्था होऊ शकते. पण त्यातनं काय होतं, त्याच्यातनं अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसते. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती कोणालाही शिक्षा न करता स्वयंशासन, स्वतःवर निर्बंध घालून अनावश्यक गोष्टी न करता, किंवा त्याच्यातही जिथे खर्च करून ज्यातनं भारतीयांना रोजगार मिळू शकेल, ज्यातनं पैसा भारतातल्या भारतात रोटेट होऊ शकेल, खेळता राहू शकेल, एकाचा खर्च दुसऱ्याचा कमाई, दुसऱ्याचा खर्च तिसऱ्याची कमाई, अशा प्रकारे भारतातल्या भारतात पैसा सर्क्युलेट होऊ शकेल, अशा गोष्टी केल्या तर बाकी कुठेही पोटाला चिमटा न काढता फक्त खर्चाचं एक हे बदललं तर मग तुलनेने कमी त्रासात आपल्याला आहे ती जीवनशैली टिकवता येऊ शकेल. याच्यामध्ये पंतप्रधान मोदींची सगळ्यात मोठी जर अचीवमेंट असेल कुठली असेल तर ती विश्वासार्हता आहे. मोदी जेव्हा बोलतात तेव्हा देश ऐकतो, कारण मोदी जे बोलतात ते करतात हा जनतेला विश्वास आहे. बाकीचे राजकीय नेते म्हणले की गाडीने फिरू नका तर लोक म्हणतील तुम्ही काय करताय. सगळे लगेच तुमची जीवनशैली कशी आहे, तुम्ही कुठले कपडे वापरता, तुम्ही किती वेळा परदेशात जाता, तुम्ही किती चार्टर्ड विमानाने फिरता, हे जर तुम्ही दाखवू शकत नसाल, आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना गोष्टी कराव्या लागतात, पण बाकीच्या लोकांबद्दल तर तशी गोष्ट नाहीये. आणि त्यामुळे हे जर देशाच्या जनतेकडनं अपेक्षित असेल, आणि ते अपेक्षित आहे, आणि माझं असं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारेच आपण या संकटातनं बाहेर पडू शकतो. आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात हे सगळे अमर्त्य सेन, रघुराम राजन आणि त्यांचं उष्ट खरकट चाटणारे संपादक, त्यांनी सरकारला शहाजोगपणाचा सल्ला दिलेला की तिजोरीच्या दरवाजे उघडून टाका, लोकांना पैसे वाटून टाका, म्हणजे कोविडच्या काळात अर्थव्यवस्था सुदृढ राहू शकेल. कारण त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने कोविडचं संकट 3 महिन्यात जाणार होतं, प्रत्यक्षात ते 2 वर्ष टिकलं. त्याच्यानंतर युक्रेन, गाझा, आता इराण हे सगळं सुरू राहील हे त्यांचा अंदाज नव्हता. त्यावेळेला ज्याला देहाती शहाणपण म्हणतात, ते शहाणपण असतं ते तुम्हाला विद्यापीठात शिकून मिळत नाही, ते उपजत असावं लागतं, अनुभवात नाही. त्याचा वापर करत भारताने, नरेंद्र मोदी सरकारने ज्यांना आवश्यक आहे त्यांना मदत केली होती, पण कोणाचे लाड पुरवले नव्हते. आणि जरी टीका झाली असली, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, तरी त्याच्यातनं एक लोकमत तयार केलं गेलं होतं आणि लोकांनी स्वतःहून गोष्टी केल्या होत्या. त्याचा फायदा भारताला कोविड संकटात झाला. जे लोकांनी अनुमान व्यक्त केलं होतं की देशाची पूर्ण धुळदाण उडेल कोविड काळात, भारत त्यातल्या त्यात सगळ्यात आर्थिक शिस्त कायम राखून त्याच्यातनं बाहेर येऊ शकलं. आणि या संकटातही आपल्याला असंच करायचं आहे. पण हे करताना नरेंद्र मोदींकडनं, सरकारकडनं अपेक्षा ही आहे की जिथे ढळढळीतपणे दिसतंय की कोण सोनं घेतंय, कोण चार्टर्ड विमानांनी फिरतंय, कोण गाड्यांचा ताफा घेऊन फिरतंय, कोण परदेशात सुट्टीला जातंय, त्यांनाही थोडेसं पोटाला चिमटा काढण्याची विनंती करावी. कारण सगळा त्याग मध्यमवर्गीयांनी केला तरी हरकत काही नाहीये. पण मग जर व्यवस्थाच सामान्यपणे जगणार असेल तर मग केवळ मध्यमवर्गीयांकडनं अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.